आता हे चालू होऊन 1.5-2 महिने झाले. अच्छा, चालू होऊन 1.5-2 महिने झाले. हा, लागवड करून किती दिवस झाले? लागवड समजा का त्याच्या आधी भाव हे 12 सर आहे सर. फक्त? हा, 12 सर आहे. काय काय टाकलं याला? याला लेडी बर्ड बीटल म्हणतात. रिक्षा का? लाल बटन लाल बटन पहा किती नाव. हे जे आहे ना, दोन, एक लाल एक. हे लेडी बर्ड बीटल म्हणजे हे मवा खाणारी म्हणजे रसशक्किडी, मवा, थ्रिप्स, याच्या अंडे, आळी वगैरे खाय भरपूर जास्त मावा राहतो. तुमच्या याच्यावर हो. हे वांग्यावर पाहायला भेटणं म्हणजे विशेष गोष्ट आहे. प्रत्येक शेंड्यावर आहे. मग त्याला दुसरं काही फवारायचं त्याला आहे ना, दुसरं काही औषधच भेटत नाही ना. बापरे, इथे खूप आहे. शेंड्याचा मावा खाते खूप आहे बघ. तुम्ही हे जर केमिकल टाकावं तेव्हा याच्यावर काय वाढायची? मग तो प्लॉट गेला, त्याच्या आधी केमिकलच होतं ना. तुमचा इतिहासाने गेला, तो गेला. इतिहास होईल तुमचा, भूगोल सुधारवला. हो. परवाच्या दिवशी खुडतानीच म्हटले पुढचा प्लॉट एकदम भारी बनवायचा, का राम सर आलेच पाहिजे. पाणी आहे ना, ड्रीप नाहीये. या सरील दिलं ती सोडून देत पाट पाण्यावर काहीच नाही. सरी भरायची सर पहिले पालक काढले 2 टाइम वाफ्यामध्ये. हा, हो, एकडे एक भरायची. तिकडची भरायची, एक चांगली इकडची भरायची. त्याला 2 जाळे आम्ही वांगे दिले होते स्वयंपाकाला. हा, तर त्या आचार्याने दुसऱ्या दिवशी येऊन विचारलं तेच वांगे भेटतील का? म्हणलं का? म्हणत चवच लय वेगळी होती त्याची. व्हेरी गुड. आपल्या बी कार्यक्रमाला हेच केली होती ना भाजी. सगळे बी म्हणे भाजी छान झाली, भाजी छान झाली. आचार्य दोन्ही वेगळे पण भाजी सेम. त्याचं कारण आहे. बरं, एकंदरीत किती आतापर्यंत माल निघालाय? 13-14 किलो भरती जाळे. हा, म्हणजे आपली जास्त भरते. हा, ही जास्त भरली. ही कमी भरणार. ही 14 भरली. 14 किलो भरली. वजन आहे 14 किलो भरली होती. 2 किलो वाढली. हो. रिजेक्शन निघायचं, आता क्वालिटी जास्त निघते. क्या बात आहे, एकदम एका वाक्यात सांगितलं. भरपूर दिवसापासून वांगे करतो, पण एवढा फुटवा असं कधीच नाही निघा. किती वर्षापासून वांगे करतो? सर शेंडाळे मला दाखवून द्या. एक बी दाखवा तुम्ही फक्त. नाही, तू विजिट. हा, इकडे ना बाळू. पुढे मला खतांचा रिझल्ट आलेला आहे. इकडे काय झालं माहितीये का, ते जे त्रास झाला नसतो नंतर ते करा हे करा. आणि आता प्रॉब्लेम असा आहे, समजा मी यांचं ओपन आहे, माझा बेडवरती याचं पेपरवरती ते खतं टाकायचं नसते की. हे कसं आहे, जर 15 दिवसांनी 8 दिवसांनी टाकू शकते. नाही, त्याला मार्ग आहे ना. तरी बेसल डोस नव्हता दिला याला. नाही. 2 वेळेस पालक काढून वांगे चालू आहे. धरसोड चालली होती, पण आता कंटिन्युटी. सर मी गोकुळ सरांना म्हणलं आले तर पाणी नाही भरेल, तुम्ही 10 वाजेच्या आत सरांना घेऊन या म्हणलं. ते फ्रेश नाही दिसणार उन्हाचे, पण आज आहे ना त्याची फ्रेशनेसच कमी नाही झाला. तरी झाले 15 दिवस होत आले. 14-15 दिवस. हा, नाही एवढी फ्रेश आहे. कृषी अमृत आणि RNPH किंवा कृषी अमृत आणि SSM हे कॉम्बिनेशन असलंच पाहिजे. बाकी तुम्ही अर्धवट वापरलं तर तुम्ही वापरलंच नाही असं म्हणा लोकांना. सांगू नका लोकांना वापरलं. जरी रिझल्ट आली तरी सांगू नका.
चुका शेतकऱ्याकडूनच होत्या वापरण्यामध्ये. सिंपल आहे ना बघा, तंत्रज्ञान तर सक्सेसफुल आहे की नाही? Successful आहे, तुम्ही successful म्हणता आहे. मी 100% वापरले तरी मला यश. म्हणजे SCT वैदिक कधीच फेल जात नाही. फेल गेलो तर आपण आपण जाऊ. ते शोधलं तर आपण पुन्हा सक्सेसफुल. तुम्ही जर व्हिडिओ पाहिजे सोडले असेल तर नाही मग आज या track- जेवायला बसले तरी व्हिडिओ लावते त्याला पाय. हा पाय काय म्हणतो, तो पाय काय म्हणतो. पण कल्याण झालं की नाही? हम्म. आणि जर तुम्ही नसते पाहिले व्हिडिओ तर नाही मग ते नॉलेज आलंच नसतं. ब्रेक मारला असता, कचकन ब्रेक दाबला असता. बंद. आता मी नसताना ती पाहती. लागवडीच्या वेळेला मी माप दिलं होतं हा, की या अंतरावर लावू बाई. हा. तुम्हाला काय समजत म्हणजे मरा त्या झाड म्हणे दाटच बरे. हा त्याच्यातलं एक अनुभव ना? त्याचं यातलं एक झाड मिळालं नाही. एकही झाड नाही. आणि निंदलेच नाही ते अजून. हे पण हा नाही हे निंदलेच नाही. पालक काढला ना, फक्त पहिला पालक एकच टाइम चिमटला होता, त्याच्यानंतर निंदेलच नाही. काहीच नाही. नाही किती दिवस गबाळच नाही झालं. दिवस झाले? आता 2 महिन्यापासून चालू आहे. 25 डिसेंबरच्या आधीपासून चालू आहे. आता आम्ही केमिकल late आणलंच होतं नाही, टाकायला. दुकानातच नाही गेले ते. गेलेच नाही. नाही. ह्याच्यावर बघा, हे डेट बघा डायरेक्ट असं वाटतंय का त्याच्यावर तेल लावले कोणतं. म्हणजे ही जी चमक आहे, ही चमक त्याच्यामध्ये असतं तेज. म्हणजे याच्यावर चट्टे पडायचं प्रमाण वाढायला लागलं होतं. हा, पण तुम्हाला म्हणलं ना मी खालून थोडस ते प्रमाण वाढवलं. सगळ्यांनी वापरायला पाहिजे. माऊल्यांनी व्हिडिओ हा पाहिजे. माऊल्यांनी बी पाहिले पाहिजे आम्ही व्हिडिओ. मालिका कमी पहा आणि थोडे हा. बघा म्हणजे कल्याण होईल. सासू सुनांच्या भांडणापेक्षा हे पहा, क्या बात आहे. काय वाजलं बघा आपण. रिकामा टाइमपास पाहण्यापेक्षा याच्यापासून शिकायला भेटलंय ना आपल्याला. शेती प्रगती होईल. हा प्रगती बी आनंद होईल. मिळेल. हा, फवारच नाही घेतले, लयत लय 3 नाही ते 4च झाले असेल बरोबर एवढ्या ना? दिवसात. नाही नाही, साक्षात रामप्रभू आले पाहायला त्यांना. शबरी माईने किती टाइम थांबली हे होती. खरंय मात्र प्लॉट लय ताजा दिसतो. एक नंबर. राम सर इतक्यात आमच्या प्लॉटवर येतील असं आम्हाला कदाचित वाटत नव्हतं. अजून काही वर्ष जातील तेव्हा राम सरांची विजिट येईल. कारण इतर व्हिडिओ पाहून समजायचं, लोक वर्ष दीड वर्ष वाट पाहिजे. आता हे चालू होऊन 1.5-2 महिने झाले. अच्छा, चालू होऊन 1.5-2 महिने झाले. हा, लागवड करून किती दिवस झाले? लागवड समजा का त्याच्या आधी 2 महिने. 2 महिने. हा, बर. क्षेत्र आहे हे 12 सर आहे सर. फक्त. हा 12 सर आहे. काय काय टाकलं याला? याला आपला RNPH कृषी अमृत आहे ना. हे काय पाहिलं? हे हा. हे बघ इथं आहे, बघा हे इथं गाभ्यात बघ, गाभ्यात दिसतंय कुठे? हे काय? हे पूर्वी घासावं असायची ही किडी. हा, याला लेडी बर्ड बिटल म्हणतात. हा. रिक्षा. रिक्षा का? लाल बटन लाल बटन पहा आता किती नाव आहे. हे जे आहे ना याला- दोन एक लाल एक हा, हे लेडी बर्ड बिटल म्हणजे हे मवा खाणारी आहे. म्हणजे रसशोषक किडी, मवा, थ्रिप्स, याच्या अंडे, आळी वगैरे खाय भरपूर. जास्त मावा बापरे. राहतो. हा. खूप आहे तुमच्या याच्यावर. हो, हे वांग्यावर पाहायला भेटणं म्हणजे विशेष गोष्ट आहे. प्रत्येक शेंड्यावर आहे बा. मग त्याला दुसरं काही फवारायचं त्याला आहे ना, दुसरं काही औषधच भेटत नाही ना. बापरे, इथं खूप आहे. शेंड्याचा मावा खाते. हा का? खूप आहे बघ, खूप आहे. म्हणजे संरक्षण करते ते. बघा म्हणजे SCT वैदिकच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये मित्र किडी राहतात. हे आणि सर फळ chemicalच्या- याला सगळं तेच आहे, याला नाही काही हा? केमिकल काहीच नाही सगळं. वांग पा चमक. आणि केमिकलच्या शेतामध्ये सगळे शत्रू किडी राहते. शत्रू. हा, म्हणजे तुम्ही मित्र सांभाळायचे की शत्रू सांभाळायचे, कोणावर अवलंबून आहे? कोणावर आहे? आपल्या तुम्ही अमृत खाऊ घातलं तर काय वाढणार? मित्र. मित्र. आणि तुम्ही विष खाऊ घातल्यावर काय वाढणार? शत्रू. हम्म. बर, चाचणी किती बांध तरी काय फरक आहे का? काही नाही, काही किती? ते त्रासच देत नाही तिथं. ते उडतंय खूप उडतंय, पण मग असं फळाचं का देठ बीट काय एवढा खराब नाही होत. जर आपण आपल्या मातीला, आपल्या पिकांना जर आपण अमृत खाऊ घातलं, हो तुम्ही शेतीला काय खाऊ घाला? पिकाला आता नाही. चांगलं खाऊ घाला, अमृत.
आता तुम्ही कृषी अमृत घातलं, RNPH घातलं, SSM घातलं आहे की नाही, तर यांनी पीक कसं झालं चमकदार आणि मित्र वाढले सगळे. वाढली आता हे झाडावर सगळे मित्र वाढले की नाही. हो. आणि जर तुम्ही हे जर केमिकल टाकावं तेव्हा याच्यावर काय वाढायची. मग तो प्लॉट गेला त्याच्या आधी केमिकलच होतं ना. तुमचा इतिहासाने गेला तो नाही गेला. इतिहास होईल तुमचा भूगोल सुधारवला. हो. बरोबर आहे की नाही. आणि तो इतिहास होता तुमचा केमिकलचा, त्यांनी तो वांग्याचा प्लॉट खाऊन टाकला. म्हणजे जे रोग आणि किडी आहे त्या कशामुळे वाढतात, विषामुळे वाढतात. तुम्ही जमिनीत विष टाका, पिकाला विष द्या, तुमचं काय होणार, नुकसान होणार. तुम्ही जमिनीमध्ये अमृत टाका, तुमचं पीक चांगलं येणार. परवाच्या दिवशी खुडतानीच म्हटले पुढचा प्लॉट एकदम भारी बनवायचा, का राम सर आलेच पाहिजे. प्लॅन होता तो. परवा इथे येऊन बसले, त्यांनी बोलवलंच तुम्हाला, कशा भारी बनवायचा आपला प्लॉट, सरच आले पाहिजे. फेल गेल्यावर अशी जिद्द ठेवा. बोलली फेल गेल्यावर लोक शिवाय देतात. नाही, काय तुमची तुम्ही सांगता व्हिडिओ काय दाखवता. आणि हे म्हणले उद्या येणार, हे म्हणून नका बोलू. नाही दाखवलं असं. तुम्हाला याच्यापेक्षा अजून काय चांगला पाहिजे. हा, एवढा चांगला माल आहे, एवढं त्याच्यावरती चांगले मित्र किडी आहे. तर याला काय काय वापरले. तरी 3 महिने 2च डोस झाले सर. हा, डोस नाही झाले. अच्छा, 2च झाले का. आता आज तिसरा द्यायचा. आम्ही पाणी आहे ना, ड्रीप नाहीये, यसरेल दिलं की ती सोडून देत. पाट पाण्यावर काहीच नाही. सरी भरायची. सर पहिले पालक काढले 2 टाइम वाफ्यामध्ये. बापरे. हा. एकडे सरी भरता. हो, एकडे एक भरायची. तिकडची भरायची, एक चांगली इकडची भरायची. मग काय करायचं, याला एक गोणी घ्यायची आणि RNPH अर्ध्या पुड्या टाकून द्यायचे आणि पाणी सोडून द्यायचं. आणि परत दुसऱ्या एक गोणी आणून दुसऱ्या सरीला तसंच करायचं. पण ते डेव्हलपमेंट फार किती भारी आहे. पाट पाण्यावर ड्रिप करता करता गेले राहून गेले. आबळीमध्ये फक्त पसरवायचे. आबळीमध्ये तेवढं पूर्ण वेळ देत नाहीये, तरी पण छान आहे पीक. त्र्यंबकची दिंडी येते ना, त्र्यंबकची यात्रा असते. आमच्या गावात दुपारचं जेवण असतं. बर. त्याला 2 जाळ्या आम्ही वांगे दिले होते स्वयंपाकाला. हा, तर त्या आचार्याने दुसऱ्या दिवशी येऊन विचारलं, तेच वांगे भेटतील का. म्हणलं का. चवच लय वेगळी होती त्याची. क्या बात आहे, व्हेरी गुड. अजून मी फोन करतो, कुठं कॅटरिंगचं असलं ना, 1-2 जाळ्या देत राहा ना मला आचारी. पाहिलं ना, त्याला काय माहिती तुम्ही काय वापरले. नाही त्याला माहिती. त्याला केमिकल वापरणारे सगळेच भेटते. हो. पण वैदिक वापरलं भेटत नाही ना. आपल्या बी कार्यक्रमाला हेच केली होती ना भाजी. सगळे बी म्हणे भाजी छान झाली, भाजी छान झाली. नाही, त्यांना माहिती ना आचारी भारी. दोन्ही पाहिजे. आचारी दोन्ही वेगळे, पण भाजी सेम. त्याचं कारण आहे शेवटी त्याची ताकद, त्याच्यामध्ये चमक बघा ना तुम्ही. चमकलं. बरं, एकंदरीत किती आतापर्यंत माल निघालाय. आतापर्यंत आहे ना 50-55 जाळ्या निघाल्या. बर. 12 सर आहे फक्त. 12 मला तर 4 गुंठे 4-5 गुंठे 5 गुंठेच्या 5 गुंठे. हा, 5 गुंठे जाळ्या निघते. 55 जाळ्या निघाल्या आतापर्यंत. हा. काय भाव विकता. 250-300 आहे मार्केट. बर. 13-14 किलो भरती जाळे. हा, म्हणजे आपली जास्त भरते. हा, ही जास्त भरली. ही कमी भरणार. ही 14 भरली. 14 किलो भरली. वजन आहे. 14 किलो भरते. 14 किलो भरली होती. 2 किलो वाढली. हो. तुझं काय नाव. विवेक. विवेक, काय करतो तू. मी आता जॉबला आहे. आज स्पेशल आलाय का घरूनच अपडाऊन करतो. नाही, घरूनच अपडाऊन किती मध्ये काम करतो. हो, करतो. हे काय बरोबर चालली मम्मी पप्पाची गावात. नाही, नाही, बरोबर आहे का. शेतीत काही बदल झालाय का. हो, मग पहिल्यापेक्षा खूप जास्त बदल वाटतं. काय बदल वाटतं. आता पहिले कसे वांग्याची झाडं ना असे म्हणजे दिसायचे नाही टवटवी. आता कसं पाला पण एकदम हिरवागार दिसतो. फ्रेश दिसतं. फ्रेश पण इथं आल्यावर आपलं पण जरा वाटतं बा फ्रेश हाताला आपली शेती आहे की नाही. आणि जर पहिलं ती मम्मी पप्पाची शेती. रिजेक्शन निघायचं, आता क्वालिटी जास्त निघते. क्या बात आहे, एकदम एका वाक्यात सांगितलं. पहिलं काय निघायचं, रिजेक्शन जास्त निघायचं. आता मग क्वालिटी तेव्हा ही प्रकृती काय सांगत होती, रिजेक्शन जास्त निघायचा अर्थ काय, तुम्ही हे असं अशा पद्धतीने पिकू नको म्हणून ती रिजेक्ट करायची. आता क्वालिटी काढ निघती, ही खरी क्वालिटी पाहिजे. म्हणजे माती आणि पीक सुद्धा आपल्याला शेतकऱ्याला संदेश देतं.
भरपूर दिवसापासून वांगे करतो पण एवढा फुटवा असं कधीच नाही निघा. किती वर्षापासून वांगे करता तुम्ही? आम्ही करतो. 24 वर्षापासून शेती करतो. हा शेती चालूच आहे पण मग डेव्हलपमेंट आता वांग्याची चांगली. 21 एकर. दहा एक वर्षापासून मागे तिकडे खाली पुरा राहायचं. पहिले पुरा खाली राहायचं पण त्याला जेवढे जाळे नाही भरायचे तेवढे पुण्यात जायला लागलं. एवढ्या 5 गुंठ्यामध्ये म्हणजे 5 गुंठ्यामध्ये एवढं जाळ्या भरलंय आणि आता रेट काय म्हणजे 250 रुपये ना. 250-300 12,500 रुपये झाले. झाले बरोबर आहे. झाले. अजून तो सुरू बी नाही झाला तसं विचार केला. हा बरोबर आहे की नाही? बरं तुम्हाला शेंडाळीची तकलीफ? नाही काय शेंडाळे सुरुवातीला वाटली महिन्यापर्यंत. हा नंतर मग काय केलं डबल गोण्या सोडून दिल्या वाफ्यातच हा आणि तेव्हापासून आतापर्यंत शेंडाळे दिसलीच नाही. बरोबर आहे की नाही? मी काय म्हणतो कमजोरीमुळे काय येतं रोग किंवा किडी. मग अशी म्हटलं की नाही तुम्हाला कमजोरी तुम्ही जर दूर केली हो तर रोग आणि किडी येत नाही. नाही. तुम्ही बघा ना सर शेंडाळे मला दाखवून द्या एक बी दाखवा तुम्ही फक्त. नाही नाही शेंडाळे डबल टाकलं ना डबल टाकलं. हा नाही लागले नाही, फवारे बी काहीच नाही. नाही, फक्त जर नाही पोषण. टाकलं तर तू विजिट वैदिक वापरलं होतं ना हा नेमकं आणलेलं लॉन्च केलं हा, होतं. पण ते गुळात भिजवा हे ते वाईट इकडे ये ना बाळू. पुढे मला खतांचा रिझल्ट आलेला आहे. असं इकडे काही बघ. विषय नाहीये. इकडे फक्त काय झालं माहितीये का ते जे त्रास झाला नसतो नंतर हे भिजवा, ते करा हे करा. आणि आता प्रॉब्लेम असा आहे समजा मी यांचं ओपन आहे माझं बेडवरती याचं पेपरवरती आहे. ते खतं टाकायचं म्हणून ठीक आहे. ते कसं आहे दर 15 दिवसांनी 8 दिवसांनी टाकू शकते नाही त्याला मार्ग आहे ना. पेपरवर दाणेदार खत आले ना त्याच्याकरता. भिजवून. नाही भिजवायची नाही दाणेदार डायरेक्ट टाकून द्यायची. नाही ठीक आहे तरी पण पेपर म्हणजे त्याला नाही, ते पेपरला काय करायचं पेपरला पिना मारायच्या. हा जेव्हा खत टाकायचं ना 20 दिवसातून एकदा 15 दिवसातून महिन्यातून एकदा तेव्हा उचकायचं आणि टाकायचं. सांगितलं सरांनी मला मागाशी. मग आता पूर्ण आता कसं आहे मातीत अडकले पेपर ना. त्याला अजून एक आयडिया आहे. हा पेपरला जेवण झाडांच्या मध्ये एक होल पाडायचं हा आणि ते हाताने टाकून पसून द्यायचं. ते काय कालवायची गरज नसती. हा फक्त पेपर असल्यावर कालवायची काही गरज नाही. वरच्यावर टाकून द्यायचं 15 दिवसातून एकदा 15 ते 20 दिवसातून. हो. हा मी ना पडले वापरलेले आणि खरं हाय रिझल्ट तसं काही नाही पण त्रास जास्त व्हायचा ना तर व्हायचा नाही तो बंद करून टाकला त्याला सांगा आता. दाणेदार काढली त्याच्याकडे. नाही करा तुम्ही. आणि शिलाची ट्रीटमेंट सोपी ना ती ट्रीटमेंट सोडता येईल तुम्हाला. मी हो. तुम्हाला सांगतो ना पहिले टमाटे गेलते ना आम्ही संगच वापरायचो. वापरेल 20-20 लिटरच्या कॅनाने. पण आपलं वरूप आहे ना व्हिडिओनी वाढत गेला. सोडायचं नाही. पाहत राहिली. सारखे हा? सारखे सारखे आता मी रोज कामावरतून घरी येतो ना तर पप्पा झोपायच्या आधी ते जेवायच्या वेळेस तुमचे वांगे पाहिजे ते यायलाच पाहिजे आपल्या इकडं. तुम्ही अजून जर पूर्ण ताकद जर वापरली हो हो अजून पूर्ण ताकद वापरली तरी बेसल डोस नव्हता दिला. याला नाही नाही म्हणजे वाफे पाडले पालक टाकला पालक असा झाला एवढा आणि वांग्याचं रोप भेटलं कुठून तरी म्हणलं लावून देऊ पालक. हा आणि वांगे झाले परत वखरून काढलं परत एकदा पालक टाकला 2 वेळेस पालक काढून वांगे चालू आहे. सांगा काय काय अंतर हा? मला वाटलं स्पेशल वांगे लागले. स्पेशल असतं मग ड्रिप कागद असताना. तुमच्या जमिनीला तुम्ही लक्षात ठेवायचं 2 महिन्यातून हा 2 महिन्यातून 10 गुंठ्याला एक SSM ची बॅग ही गेलीच पाहिजे. दर 60 दिवसांनी रिपीट गेलीच पाहिजे. हो. कोणी काही पीक लावा हो ना. SSM ची एक बॅग तुम्ही अशी रिपीट जर करीत राहिली ना हा. तुमची जमीन उतरणार नाही. असं असं सगळ्यात सोपा पर्याय. पोच राहील ती काहीच नाही करायचं दुसरं एकदम सिंपल. दर 2 महिन्यातून एकदा टाकून द्यायचं एक 4 बॅगा. बरोबर. अख्खी जमीन तुमची सुपीक होते. सुपी बघ. काल एका ग्रुपवरती एक शेतकरी आहे आणि त्यांनी वरच्या शेतकऱ्यांनी विचारलं की माझ्या जमिनीमध्ये खोडकीड आलेली आहे खाली. माझे जमिनीमध्ये. रोप आहे ना छोटे छोटे ते रोप करून राहिली तर काय करू बा मी. त्यांनी काय सांगितलं थायमेट आणि क्लोरो घे आणि त्याचा चूळ भर म्हणे त्याशिवाय ती जाणार नाही म्हणे. हा दुसरा एकच पर्याय दुसरा काहीच पर्याय नाही. ते वाचलं मी जेव्हा आणि तो आपल्या ग्रुपवरून. हो हो त्याला म्हटलं तुझ्या घरी काय कॅन्सरचं हॉस्पिटल आहे का म्हटलं. हा स्वतःचं कॅन्सरचं हॉस्पिटल असेल तर तू असं बोलू शकतो म्हटलं. बरोबर. क्लोरो आणि थायमेटचा रेसिड्यू 150 दिवस राहतो. हो 150-51 दिवसाचा त्याचा हे त्याचा रेसिड्यू पिरियड ना MRL त्याला म्हणतात. ते जरा टाकलं जरा डुकर येते नाही.
हे त्याला सांगायचं मला सांग 151 दिवस म्हणजे किती महिने झाले ती मोजा. लोक कांदे 40 मिनिटं टाकले, अर्ध वर्षच झालं झालं का नाही? हे म्हणजे अर्ध वर्ष त्याचा रिसोड शिल्लक राहतो, म्हणजे अर्ध्या वर्षाने सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो जमिनीत एवढं ते विषारी आहे. विषय अति विषारी. पायरी फास एवढं डेंजर आहे हम्म. ते. जर तुम्ही जर प्रमाणापेक्षा जाहीर जर उन्हाळ्यात जर मारलं ना हो. ते झाडच जाऊन टाकीत बर क्लोरोपायरी लगेच स्कॉर्चिंग येतं झाडावर. म्हणजे एवढे जहाल विष स्वस्त आहे ते, पण जहाल आहे ना. हो मग मला सांगा, हे जहाल विष टाकून तुम्ही कीड मारायला निघाले का तुमची माती मारायला निघाली, हे तर कळलं पाहिजे ना. म्हणजे शेतकरी अजून कुठल्या जगा ते मला तेच कळत नाही. काय वाटतं तुम्हाला? विषाकरचं अजून मग लक्ष काय म्हणलो, द्यायचं. तुम्ही विष चारल्यावर शत्रू तयार होणार होत आणि तुम्ही अमृत चारल्यावर मित्र तयार होणार. मी का मित्रच आता तुम्ही दाखवले सगळे मित्र दाखवले ना तुम्हाला. म्हणजे थोडक्यात शेती माणसाची काबर बिघडली, केमिकल केमिकल मुळेच बिघडली. बरोबर आहे की नाही? आणि दोष कोणाला देतो माणूस? सरकारला, वातावरणाला पिकाला. देतो की नाही? नशिबाला. आमचं नशीबच असं स्टार. हा, तो त्यांचा स्टार कधी उगतच नाही, त्यांचं काही मावळं नाही राहत. म्हणजे थोडक्यात SCT वैदिक वापरा आणि तुमचे स्टार उज्ज्वल. आहे की नाही हो. असं? सगळ्यांनी वापरलं तर काय होईल? काय वाटतं तुम्हाला? का हो? आनंदच आनंदी हा, वापरल्यावर. तुला सांगा ना तुमचा आध्यात्मिक दृष्टिकोनातून काय वाटतं तुम्हाला हे? नाही छानच आहे ना. आता मी म्हणजे दरसोड चालली होती, हा, पण आता कंटिन्युटी तुम्ही कीर्तनात का नाही दरसोड करते तुला? नाही होत ना ती. तिकडे मी तुला दरसोड कर. तिकडे दरसोड केली हा. तर कीर्तन करायला टॉमना मारती. का हो बाबा, काय संसार लागले काय असं म्हणते की नाही? म्हणतात तसंच आहे. तुम्ही जमिनीच्या बाबतीत मला सांगा, ती जी सेवा आहे ना, तशी ती ईश्वराची, तशी ही बी सेवाची. ईश्वराची आईची सेवा. सेवा. त्याच्यासारखी मोठी सेवा नाही. तेव्हा याच्यामध्ये सातत्य ठेवा. हो तुमचं उत्पन्न आज समजा 1 रुपयाला 3 रुपये 4 रुपये झाले, हो अगदी बाजार नाही भेटले तरी बरोबर आहे की नाही? हेच तुमचं उत्पन्न 1 रुपयाला 10 रुपये होईल. तुम्ही चांगलं लक्ष दिलं बरं का? पहिला तुझ्या पगारचे दुप्पट पैसे भेटतील इथं एक्स्ट्रा. हा, वरच्या 2 गोण्या माझ्यातर्फे टाका मला. जसं गहू पण केला ना खाली. हो. ते पण भाताचा प्लॉट असल्यामुळे थोडासा उंची नाही त्याला. नाही तसं नाही राहत. गव्हाचा नियम आहे, तुला माहित नसेल. लेट झालं. गव्हाचा नियम असा असतो, हा 20 नोव्हेंबरच्या नंतर जर तुम्ही गहू पेरला हा. तर तो दिवसाला 1 क्विंटलनी कमी होईल. आता 31 डिसेंबरला पहिलं पाणी दिले पेरून. तो जेवढे तुम्ही लेट कराल ना, हो. तर हेक्टरी, तो एकरी म्हणलो मी, हेक्टरी एका दिवसाला 1 क्विंटल कमी होतो. सुरुवात 15 नोव्हेंबर पासून आहे. हा, सुरुवात 15 बघा यांना माहिती. 15 नोव्हेंबरला सुरुवात होती आणि डिसेंबर पर्यंत त्याची एंड होती. डिसेंबर नंतर लागवडच करू नये त्याची, असं आहे. आता तुमचा हा गहू लेट झालं, हा, लेट हा 31 डिसेंबरची पेरणी आहे. पाहिलं लेट झालं. 1 जानेवारीला पाणी. चांगले. नाही पण मग कसं आहे सर, गहू पण कसा आहे? सर भाताचा वावर असल्यामुळे कसं ते तयार नाही होत लवकर. नाही, पण गहू किती सुंदर आहे. गहू चांगली शेवट 15 राहतो भातचा. भाताच्या वावर गहू निकट नाही होत. निकट शकत नाही. नाही. भात सगळं कस सोडून घेतो ना. हो बरं, त्याच्यामध्ये फक्त काय करता, हरभरा करता लोक. बरोबर आहे. हे एवढं सुंदर वांग पिकलंय आणि वरून कौतुक ऐकायला भेटते. काटे कस घेतोस तू? वारकरी कौतुक करताय म्हणजे अजून कोणी करायला पाहिजे, आहे का नाही? हो सर, मी गोकुळ सरांना म्हणलो हा, आले तर पाणी नाही भरेल, तुम्ही 10 वाजेच्या आत सरांना घेऊन या म्हणलो. ते फ्रेश नाही दिसणार उन्हाचे, पण आज आहे ना त्याची फ्रेशनेसच कमी नाही झाला. नाही तर विचारा गोकुळ सरांना मी काय म्हटलं होतं. खरं गोकुळ सर परवाच येऊन गेले प्लॉटला. दिवशी आमच्या ह्या 4 साऱ्या खोडाच्या राहिल्या होत्या त्या उन्हात, त्यांना बघा कसा प्लॉट दिसत होता परवाच्या दिवशी. एकदम मला काय वाटतं, पाणी भरेल असं वाटतंय. वर नाही, नाही, ही पाहिलं. सारी खाली भरायची. भरायला ती नाही भरेल, ही भरेल. पण ते काय खाली कोरडं आहे सगळं. कोरड झालं आता. हा ती मागच्या भरणीला भरली. किती दिवसापूर्वी भरला तुम्ही? तरी झाले 15 दिवस होत आले, 14-15 15 दिवस. दिवसांनी भरता? हा 15 नाही. दिवसानंतर एवढी फ्रेश आहे? ही जमीन आहे ना, जास्त पाणी दिलं का थोडा पिवळेपणा वाढ. नाही नाही, हा. 15 दिवसानंतर एवढी फ्रेश आहे. हा फ्रेश, मग तेच ना. हे बघा ना, माल किती. तेव्हा एक गोणी कृषी अमृत आणि अर्ध्याला पुढे आणि अर्ध्या पुढ्याच्या त्या ना एक आड एक सरीला. SSM द्या. हो तुम्ही ते प्रयोग नका करू आता. नाही ना. SSM द्या हम्म. आणि SSM नी कार्यक्रम चालू करा. हा, बरं. SSM चा फायदा काय सांगतो तुम्हाला मी. हो. SSM म्हणजे संतुलित आहार आहे हम्म. आणि RNPH म्हणजे बेसल डोस. हा हा बेसल डोसच्या बरोबर संतुलित आहार पाहिजे तुम्हाला.
बर. आता हे जे झाडं अशी किरकोळ कारकोळ झालीत ना, हा. मग तोच सांगून तुम्हाला मी, त्याची ताकद कमी झाली ना जिथं जवळ, हा. त्याचं मुळाला डॅमेज झालेलं आहे, ते लगेच वरती करपा वगैरे येतो. हा. तुम्ही हे सिस्टम काय करायचं, हे जे झाडं खराब वाटतंय ना, हो त्याला रिंगण करायचं थोडंसं, हा आणि रिंगण करून थोडंसं SSM टाकून द्यायचं. बुजून द्यायचं. हा, पुढच्या वेळेस एक नंबर होणार आपल्याला. अशा म्हणजे तुम्ही आता एकच डायलॉग डोक्यात ठेवायचा, दर 20 दिवसाला SSM टाकायचं. रिपीट. हा, 3000चा माल टाकायचा हा आणि 15,000 काढायचे, 3000 टाकायचे, 15,000 काढायचे. आता धंदा चालू करायला. हा, मग काय 3000 टाकायचे, 15,000 घ्यायचे, पर गॅरंटीड. ह्याच बाजारामध्ये बाजार वाढवायची काही गरज नाही. कशाला वापरताय? सॉइल चार्टचे वापरली ना प्रत्येक भाज्यांना. पण तुमच्याकडे एक गंमत काय माहिती का, कोबीला. तुम्ही तुमच्याकडे SSM किंवा हा ह्युमस गोल्ड SSM हा आणि RNP हा ह्याच्याकडे थोडं दुर्लक्ष होतं. हा आता कृषी अमृत आणि सॉइल चार्जर, हा. कृषी अमृत आणि सॉइल चार्जर. हा आता कृषी अमृत आणि सॉइल चार्जर म्हणजे काय माहिती का, भात आणि मीठ टाकायचं आणि उकळायचं आणि खायचं, अशी गंमत आहे. हम्म, हम्म, भात आणि मीठ येते, हम्म. तुम्ही त्याच्यामध्ये भातामध्ये जर मसाला टाकला तो भात कसा होतो, मसाला बा. पुरत नाही. तसंच आहे, याला पुरलं नाही पाहिजे असं टाका, त्याने हापापून खाल्लं पाहिजे. हम्म, हम्म. कृषी अमृतचं काय होतं, त्यांनी कधी कधी नायट्रोजन लेवल वाढते. तुम्ही जर RNPH जर नाही टाकलं हा तर मग नायट्रोजन लेवल जर वाढली वाढली. तर मग मगाशी नाही का आपल्याला ते दिसलं सगळे हो. किडे, हा हा त्या किड्यांची संख्या वाढते. हा हा हा. आलं लक्षामध्ये. हो, हो. आता तुम्ही कसं रेग्युलर वापरता म्हणून तुम्हाला त्याचा इफेक्ट दिसत नाही. दिसत नाही. समजा यांसारख्या नवीन माणसाने जर वापरला ना, ज्यांनी कधी वापरेल नाही, त्याचा लगेच इफेक्ट दिसत नाही तुम्हाला. हम्म, हम्म. असा विषय. म्हणून कधीच RNPH शिवाय कृषी अमृत वापरायचं नाही किंवा SSM शिवाय वापरायचं नाही. बरोबर. आणि नुसतं SSM पण नाही, त्याच्यामुळे कृषी अमृत पाहिजे, वापरायचं. आलंच पाहिजे. म्हणजे हा. कृषी अमृत आणि RNPH किंवा कृषी अमृत आणि SSM हम्म. हे कॉम्बिनेशन असलंच पाहिजे. हम्म. बाकी तुम्ही अर्धवट वापरलं तर तुम्ही वापरलंच नाही असं म्हणा लोकांना. सांगू नका लोकांना वापरलं नाही. हो. जरी रिझल्ट आली तरी सांगू नका, हम्म. कारण ते कधी गायब होतील भरोसा. आलं लक्षामध्ये. हो. आमचा उद्देश काय आहे का, तुम्ही SCT वैदिक वापरल्यावर रोग आणि किडींवर खर्चच करणे नाही. तुम्ही जर रोग आणि किडींवर खर्च करताय तर तुम्ही कुठेतरी गंभीर चुकता. चुका शेतकऱ्याकडूनच होत्या वापरण्यामध्ये. सिंपल आहे ना, बघा तंत्रज्ञान तर सक्सेसफुल आहे की नाही? Successful आहे, तुम्ही successful म्हणता आहे. मी 100% वापरले तरी मला यश नाही. आता तुम्ही नाही का पहिल्यांदा वापरलं, यश भेटलं का? नाही. पण आता हरभरा. हरभरा फुकट आला. हा, म्हणजे तो फुकट नाही आला, तो त्याच्यामुळेच आला. हा, मग परंतु आपल्याला तेवढा वेळ नाही विचार करायला. विचार कर. म्हणजे SCT वैदिक कधीच फेल जात नाही. नाही. फेल गेलो तर आपण आपण जाऊ. जाऊ. ते शोधलं तर आपण पुन्हा सक्सेसफुल. तुम्ही जर व्हिडिओ पाहिजे सोडले असेल तर नाही, मग आम्ही आज असं सात- या ट्रॅक- जेवायला बसले तरी व्हिडिओ लावू त्याला. हा पाय काय म्हणतो, तो पाय काय म्हणतो. पण कल्याण झालं की नाही. हम्म. आणि जर तुम्ही नसते पाहिले व्हिडिओ तर नाही, मग ते नॉलेज आलंच नसतं. ब्रेक मारला असता, कचकन ब्रेक दाबला असता, बंद. आता मी नसताना ती पाहती. म्हणजे त्याच्यात अभ्यास वाढतो ना ती. हे बघा, मला काय सांगायचंय, जे चांगलं आहे ना ते आवडतंच माणसं, आवडतं. पण त्याच्या संपर्कात यायला लागतं. बरोबर आहे की नाही? लागवडीच्या वेळेला मी माप दिलं होतं हा, का या अंतरावर लावू बाई. हा. तुम्हाला काय समजत म्हणजे मारा त्या झाड म्हणा दाटच बरे. मॅडम, हा, त्याच्यातलं एक अनुभव ना? त्याच्यातलं एक झाड मिळालं नाही. फार वाईट झालं. आणि आता आड अख्खं मॅडम झाड मारू. मॅडमचे कष्ट वाया गेले. पण तुमचे अंदाज फेल झाले नाही सगळे केमिकलचे. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे महत्वाचं आहे. आणि निंदलेच नाही ते अजून. हे पण हा, नाही हे निंदलेच नाही पालक काढला ना, फक्त पहिला पालक एकच टाइम चिमटला होता, त्याच्यानंतर निंदेलच नाही. काहीच नाही. नाही, किती दिवस गबाळच नाही झालं. किती दिवस झाले? आता 2 महिन्यापासून चालू आहे. 25 डिसेंबरच्या आधीपासून चालू आहे. बरोबर. आज किती फेब्रुवारी? 13 फेब्रुवारी. 13 फेब्रुवारी. हा. हा. म्हणजे मर झाली नाही, नाही, तण झालं तर नाही, नाही झालं, निंदलेच कामच नाही नाही. राहिलं. कामच नाही, फक्त खुडायचे. आम्हाला खुडायचं राहिलं. एकंदरीत म्हणजे तुम्हाला हा अनुभव कसा वाटतो बाबा? एकंदरीत आहे ना SCT वैदिक आहे ना सर्व शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजेत. कारण मला स्वतः रिझल्ट त्याचा उत्तर चांगलाच वाटू राहिला. तुम्ही जसं गांभीर्याने वापरत हो. गेला, सुरुवात तुम्ही फक्त धरसोड दरसोड धरसोड केली. झाली. दरसोड नंतर केली. सातत्याने वापरायला सुरुवात केली. या पिकाला म्हणजे आम्ही दरसोड केलीच नाही. आता आम्ही केमिकल लेट आणलंच होतो नाही, टाकायला. दुकानातच नाही गेले ते. गेलेच नाही का? नाही. बर, ते विचारत असतील ना तुम्हाला मित्र वगैरे.
गाव येत नाही पाटील. विचारता पण मग आता सांगतोय वेदिक वर चालू आहे आमचं. बर मग हा ते म्हणले नाही का तुम्हाला हाऊस झाल्यावर परत या. नाही तसं काही हा. सगळे आता गोकुळ सरांचेच चमक बघा ना, हो म्हणजे डायरेक्ट असं वाटतंय त्याला तेल लावले कोणी. तेल लावून. हे बघा ह्याच्यावर बघा हे डेट बघा डायरेक्ट असं वाटतंय का त्याच्यावर तेल लावले कोणतं. म्हणजे ही जी चमक आहे ही चमक त्याच्यामध्ये असं तेज. म्हणजे याच्यावर चट्टे पडायचं प्रमाण वाढायला लागलं होतं. हा पण तुम्हाला म्हणलं ना मी खालून थोडस ते प्रमाण वाढवलं. तुम्ही जेव्हा खत कमी हो, दिलं हो. तेव्हा तुम्हाला समस्या जाणवत होत्या. जाणवत होत्या. म्हणजे कीड असेल हो. किंवा चमक असेल चमक करपा असेल. असेल चट्टा असेल उकडे असेल. आता जसं तुम्ही ताकद वाढवली तर परत सगळं म्हणजे जागे आता एकदम पहिलं हिरवत वांग्याचे झालं. हे देठ सुद्धा छोटे राहायचे बारीक आता राहायचे. हा आता लांब आहे. लांब देठ म्हणजे क्वालिटी क्वालिटी म्हणजे पैसे जास्त. थोडक्यात जेवढा देठ तुमचा लांबल ना तेवढी याचा ताजेपणा टिकून राहतो. टिकून राहत. त्याला स्टॉक असं म्हणतात. स्टॉक म्हणजे स्टोरेज. बरोबर आहे. ह्या स्टॉक मध्ये काय राहतं सगळं स्टोरेज राहतं. म्हणजे याला तोडल्यानंतर जे जिवंतपणा ठेवायचं काम हे करत. हा 4-5 दिवस तसेच राहत आहे बरोबर आहे ना. बिना फ्रीजचे. बिना फ्रीजचे राहतात. थोडक्यात बिना फ्रीजचे राहिले म्हणजे तेच ओरिजिनल. मेकअप केलं होते काय आज खोडा झाला ना पुढच्या खोड्यापर्यंत या खोड्याची शिल्लक राहते ना ते मॅच केले तर सारखेच दिसते. बर 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 काही फरक नाही. काही एवढं फरक नाही. सुकेल काही नाही फरक दिसत. ओके. म्हणजे एकंदरीत पूर्ण क्वालिटी वगैरे चांगली आली. बरोबर ना. चांगलं. तुम्ही काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना मावल्यांना सगळे काय सांगाल. सगळ्यांनी वापरायला पाहिजे. मावल्यांनी व्हिडिओ हा पाहिजे. मावल्यांनी बी पाहिले पाहिजे आम्ही व्हिडिओ. मालिका कमी पाहा थोडी हा. बघा म्हणजे कल्याण होईल. सासू सुनांच्या भांडणापेक्षा हे पहा. क्या बात काय वाजलं बाई आपण. रिकामा टाइमपास पाहण्यापेक्षा याच्यापासून शिकायला भेटलंय ना आपल्याला. शेती प्रगती होईल. हा प्रगती बी आनंद होईल. मिळेल. अन्न हा तुम्हाला अन्न चांगलं. बी चांगले आपल्याला बी पैसे उत्पन्न बी वाढलंय. बरोबर आहे की नाही. आनंद वाढला. आणि डोक्याचा ताप कमी झाला. हा, ताप. तणाचा की फवाराच नाहीये. हा फवारच नाही घेतले. लय 3 नाही ते 4च झाले असेल बरोबर आहे एवढ्या ना. दिवसात. बरं आणि तो रोगटन ते विषारी औषध ते हा ते तर काय ते विषारी नाहीच. ते भयानकच कारभार हा. नसावा. आता जवळ दुपारचा किती वाजलाय हा. झाड सकाळच्या सारखंच दिसू राहिले. एकदम फ्रेश. एकदम म्हणजे काहीच इकडून बघा ना असं म्हणजे 1 वाजला. हा, हा. म्हणून मी गोकुळ सरांना म्हणलं होतं 10च्या आत आणा दुपारची ते डाऊन होतं. पण आज काय किंमत आहे काय किंमत झाली हो? हा साक्षात नाही साक्षात रामप्रभू आले पाहायला त्यांना. शबरी माईने किती टाइम थांबली हे होती. खरंय मात्र प्लॉट लय ताजा दिसतो. 1 नंबर. थोडक्यात तुम्ही सर्वांनी आपल्या शेतीची दिशा बदलली पाहिजे. तर दशा बदलेल. काय काका बरोबर आहे की नाही. तुमचा जुना अनुभव काय सांगतोय. आहे ना अनुभव चांगला आहे. हा मस्त आहे अनुभव. बदल केला पाहिजे का अजूनही केमिकल चालून द्यायचं. संशोधन चालू पाहिजे. बरोबर आहे की नाही. नवीन बदल झाला हा. पाहिजे. व्हेरी गुड. तुमचं नाव पत्ता सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. नंबर सांगा. सुनील पांडुरंग गोडसे संसारी. मोबाईल नंबर 9637134085. तुम्हाला खूप शुभेच्छा आणि तुम्ही 100% करा. तर गायडन्स कोण करताय. गोकुळ सर गोकुळ गायधनी. सर बोला. नमस्कार, मी गोकुळ लहानू गायधनी. माझे पळशी येथील श्री तुळजाभवानी वांगी ॲग्रो खाल्लं ते. नावाने शॉप आहे. मी परिसरातील सर्व शेतकऱ्यांना ACT वैदिकच्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती देत असतो. 83 29 72 29 60 माझा मोबाईल नंबर आहे. आणि कुणाला काही शंका असल्यास संपर्क साधून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. तुमचं खरंच खूप अभिनंदन. 2 शब्द गोड प्रेमाचे शेतकऱ्यांकडून ऐकायला भेटल्यावर मला किती आनंद होता. हां आहे की नाही. चांगले असे तुम्ही एक शेतकरी या परिसरात घडवा आणि हळूहळू सगळीकडे ही समृद्धीची गंगा पसरवा. सगळ्यांना अमृत खायला येऊ द्या. सगळ्या जमिनी सुपीक होऊ द्या. राम सर इतक्यात आमच्या प्लॉटवर येतील असं आम्हाला कदाचित वाटत नव्हतं. अजून काही वर्ष जातील तेव्हा राम सरांची विजिट येईल. कारण इतर व्हिडिओ पाहून समजायचं लोक वर्ष 1.5 वर्ष वाट पाहिजे. पण यांचं आम्हाला कॉल आला. आम्हाला भ्रमित पडलो. एकच काय झालं. मगाशी तुम्ही गाडीतून उतरले, गाडीत बघितलं मी चक्कीत झालोय. हे म्हणून मेन कसे काय आले. खरं शपथ आहे. हा जो भाग आहे या भागामध्ये भाजीपाल्याला एवढा सोर्स आहे एवढा हो. चान्स आहे ना. तुम्ही जर हे सगळं जर पिकवायला लागले तर लोकांना गरज आहे हो. श्रीमंत लोक वाट बघताय. ते 50 रुपये किलो नाही 100 रुपये किलो रेग्युलर द्यायला तयार आहे. तुम्ही फक्त ही क्वालिटी द्या. आमचा भाग बागायतीच आहे ना. तुम्ही जर अशा प्रकारे जर प्रत्येक शेतकऱ्याने जर एक सोसायटी पकडली
आणि त्यांनी जर 3-4 प्रकारचे भाजीपाले पिकवले आणि त्या सोसायटीला जर सप्लाय केले तर ती सोसायटी तुम्हाला 50 रुपये 100 रुपये किलो देईल. आम्ही तुम्हाला सांगतो किलो नेऊन द्या. 50 रुपये किलो जरी माल गेला तुमचा, पैसे किती होते हिशोब करा ना तुम्ही. 1 एकर करा, जास्त नाही, 10-10 गुंठेचे करा प्लॉट. 4 प्लॉट होऊन जात. 10-10 गुंठे 4 प्लॉट करा. 4 जणांनी 16 पिकं लावा आणि सगळ्यांनी त्या सोसायटीला सप्लाय करा. आम्ही सांगतो ना तुम्हाला किती द्या म्हणून, आम्हाला लागतंय तर. बरोबर बरोबर की नाही? हो असं आहे, घेणारे तयार आहे पैसे घेऊन, पण देणारा का माल नाही. म्हणून हे आपण उणीव भरून काढू, आहे की नाही? सर्व शेतकऱ्यांनी पुढे आला पाहिजे. SCT वापर हा सातत्य चालू ठेवला पाहिजे, सर्वांनी एकजुटीने केलं पाहिजे. एकजुटीने केला पाहिजे. तशी एक दिवस नक्कीच आपल्या नाशिकमध्ये आपण मॉल चालू करूया भाजीपाल्याचा, नक्कीच. आणि तो दिवस तुमच्या सगळ्यांच्या एकजुटीनेच येऊ शकतो. हो बरोबर आहे की नाही? बरोबर. सुरुवात तुमच्यापासून. ओके. चला, धन्यवाद. जय सिटी वैदिक. जय सिटी वैदिक. जय श्रीराम. जय श्रीराम. चला शेती करूया आनंदाने. हा.